हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू वोक ॲस्पिरंट. आणि आपल्याला सगळ्यांना माहिती की वोक ॲस्पिरंट या चॅनलवरती आपण ज्या गव्हर्नमेंट स्कीम असतील, प्रायव्हेट स्कीम असतील याबद्दल माहिती घेत असतो. तर तुम्हालाही अशाच नवनवीन स्कॉलरशिप स्कीम यांच्याबद्दल माहिती जाणून घ्यायची असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर फायनली महाज्योतीचं पुराण जे ते संपलेलं आहे, सध्या लिस्ट वगैरे सगळ्या लागलेल्या आहेत. तर आता काही आपण महाज्योतीवरती सगळं बरंच डिस्कशन करून झालं आहे. आता परत बॅक टू ट्रॅक की आपल्या ज्या स्कॉलरशिप आहे त्याबद्दल आपण जे डिस्कशन आहे ते करणार आहोत. आता बरेच दिवस झाले तुमचे कॉलेजेस वगैरे स्टार्ट होऊन 11-12चे किंवा स्कूलचे वगैरे असतील, आणि सध्या स्कॉलरशिप वगैरे पण ज्या आहेत त्या जवळजवळ सगळ्या संपत आलेल्या आहेत. परंतु त्यातही ज्या थोड्याशा चांगल्या स्कॉलरशिप वगैरे वाटत आहेत तर त्याचं जे आपण आहे व्हिडिओज ते बघूया. जे कोणी इलिजिबल असतील ते यासाठी अप्लाय करू शकतं. त्यानंतर महाडीबीटीशी रिलेटेड थोडेसे काही टॉपिक आहेत, त्यावरती जर वाटलं कधी तर व्हिडिओ बनवू की तुमचा अर्ज वगैरे अप्रूव्ह झाला आहे की नाही त्याबद्दल आपण व्हिडिओ बनवू शकतो. किंवा तुम्हाला किती स्कॉलरशिप भेटते, जे व्हाउचर जनरेट होतं ते कसं बघायचं त्यावरती देखील बघूया. किंवा तुम्हाला जर कुठल्या नवीन टॉपिकवरती व्हिडिओ हवे असतील पुढच्या काही दिवसात तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता. आपण नक्की त्याच्यावरती व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू. तर आजची जी स्कॉलरशिप आहे ती जी आहे क्लास 9मध्ये शिकणाऱ्या ज्या गर्ल्स आहे त्यांच्यासाठी, त्यानंतर डिप्लोमा झालेले गर्ल्स बॉईज दोघींसाठी, डिप्लोमा झालेले नाही ज्यांचा डिप्लोमा म्हणजे आहे फर्स्ट इयरला ते गर्ल्स बॉईज दोघी, आणि जे BE-BTech करतायत त्या स्टुडंटसाठी आहे. जर कोणी दुसऱ्या फील्डचे स्टुडंट जर हा व्हिडिओ बघत असेल तर तुम्ही नाही बघितलं तरी चालेल, तुमचा उगीच वेळ जाईल. कारण ही जी स्कॉलरशिप आहे ती दुसऱ्या फील्डसाठी नाही आहे, फक्त इंजिनिअरिंगमध्ये BE-BTech डिप्लोमा आणि इयत्ता 9वीचे ज्या मुली आहेत त्यांच्यासाठी आहे, मुलांसाठी देखील नाही आहे. तर आपण एक एक करून जे ते ह्या स्कॉलरशिपबद्दल बघू. बडी फॉर स्टडी या प्लॅटफॉर्मची ही स्कॉलरशिप आहे. आपण याआधी या प्लॅटफॉर्मच्या बऱ्याच स्कॉलरशिप ज्या आहेत त्या डिस्कस केलेल्या आहेत. तर क्लास 9ची जे मुली आहे त्यांच्यासाठीचं एलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे की तुम्ही 9th क्लासमध्ये असायला हवं. त्यानंतर तुमचं जे इन्कम आहे ते सगळ्या सोर्सेसमधून 5 लाखाच्या खाली जे ते असायला पाहिजे. आणि ही जी स्कॉलरशिप आहे ती पॅन इंडियासाठी नाही आहे, यात काही स्पेसिफिक स्टेट्स दिलेले आहेत, त्या स्टेटसाठीच ही स्कॉलरशिप आहे. परंतु तुम्ही महाराष्ट्रातूनच हा व्हिडिओ बघत असाल तर चिंता करण्याची काही गरज नाही. महाराष्ट्रातले ज्या मुली आहेत इयत्ता 9वीच्या त्या या स्कॉलरशिपसाठी पात्र आहे आणि त्या या स्कॉलरशिपसाठी फॉर्म जो आहे तो भरू शकतात. तर तुम्ही या स्कॉलरशिपला फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला 6,000 रुपये ॲन्युअल पर इयर जे आहे ते तुम्हाला यातून स्कॉलरशिप भेटणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर तुम्हाला इयत्ता 9वीमध्ये ही स्कॉलरशिप भेटली तर तुम्हाला 10वीमध्ये आपोआप हा फॉर्म जो आहे तो तुमचा रिन्यू होणार आहे. तुम्हाला 9वी-10वी म्हणजे 2 वर्षाचे 12,000 स्कॉलरशिप जी आहे ती मिळणार आहे तुम्हाला. त्यानंतर तुम्हाला यासाठी डॉक्युमेंट्स कुठले हवेत की प्रूफ ऑफ आयडेंटिटी अँड ॲड्रेस, यामध्ये तुम्ही आधार कार्ड देऊ शकतात. त्यानंतर करंट इयरचं ॲडमिशनचं प्रूफ, यामध्ये तुम्ही फीज रिसिप्ट, ॲडमिशन लेटर, इन्स्टिट्यूटचं रिसेंट ID कार्ड, बोनाफाईड सर्टिफिकेट देऊ शकतात. त्यानंतर जर तुम्ही आता 9वीमध्ये अप्लाय करणार आहे तर तुमचं 8वीचं जे मार्कशीट असेल ते देणं गरजेचं आहे. त्यानंतर फॅमिली इन्कम प्रूफ जे ते देणं गरजेचं आहे. त्यानंतर बाकीचे जे आहेत की तुम्हाला तुमचं बँक अकाउंट नंबर ॲप्लिकंटचा किंवा पॅरेंटचा कुणाचाही चालेल, त्यांनी ऑप्शनमध्ये पॅरेंट्स दिलेलं आहे. त्यानंतर तुमचा स्वतःचा पासपोर्ट साईज फोटोग्राफ जे आहे ते द्यायचं आहे. आणि 10 डिसेंबर जी आहे ती याची अप्लाय करण्याची लास्ट डेट आहे. सॉरी, बरेच लोक आता खाली कमेंट सेक्शनमध्ये येऊन बोलतील की तुम्ही लवकर व्हिडिओ बनवत नाही, पण मागच्या काही दिवसांपासून खरंच महाज्योतीचे जे स्टुडंट आहेत त्यांचं थोडंसं त्यांची जी प्रोसेस आहे त्याचा फॉलोअप घेण्यामध्ये गेला, त्यामुळे बाकीच्या टॉपिकवरती व्हिडिओ बनवायला थोडासा वेळ झालेला आहे. त्यानंतर जे डिप्लोमाचे स्टुडंट आहे त्यानंतर जे आपले BE-BTech करणारे स्टुडंट आहे त्यांच्यासाठी की तुम्ही BE-BTechला तुम्ही इलिजिबल हवे म्हणजे फर्स्ट इयरला. त्यानंतर तुमचे मार्क्स जे तुम्ही BE-BTechला जरी ॲडमिशन घेत आहेत तरी तुम्ही तुमचे 10चे आणि तुमचे 12चे मार्क्स जे ते 50%च्या वरती असायला हवे. तुमचं ॲन्युअल इन्कम जे ते 6 लाखाच्या कमी असायला पाहिजे. जे मुली होत्या 9वीच्या त्यांना 5 लाख होते. इथं मोठे जे हायेस्ट स्टुडंट आहे त्यांच्यासाठी जे ते 6 लाखाचं इन्कम आहे. परत तेच की सगळे स्टेट नाही अप्लाय करू शकत, परंतु महाराष्ट्र आहे यात. आणि तुम्ही
अप्लाय केल्यानंतर बेनिफिट स्कॉलरशिपचा व्हिडिओ बघताय म्हणजे बेनिफिट बघणं गरजेचं आहे। 1,20,000 रुपये पर इयर तुम्हाला ही स्कॉलरशिप जी आहे ती भेटणार आहे। डॉक्युमेंट्स जे आहे ते सेम आहे, फक्त नाही सगळे डॉक्युमेंट्स सेमच आहे, काही बदल नाही आहे। मी चेक करत होते काही बदल आहे का, पण काही बदल नाही आहे। डॉक्युमेंट्स जे आहे ते सगळे सेम आहे जे 9th होते। त्यानंतर 1 मिनिट डिप्लोमाचं एलिजिबिलिटी बघूया आपण। तुम्ही सेम आहे डिप्लोमामध्ये ॲडमिशन घेतलेलं हवं 10वी 12वीमध्ये जे तुम्हाला, जर तुमचं 12वी झालेलं नसेल 10वी नंतर डिप्लोमाला ॲडमिशन घेतलेलं असेल तर 50% मार्क्स जे ते तुम्हाला स्कोअर करणं गरजेचं आहे। 6 लाखाच्या खाली तुमचं इन्कम हवं। त्यानंतर महाराष्ट्र स्टेटमधून तुम्ही अप्लाय करू शकता। त्यानंतर बेनिफिट जे आहे ते तुम्हाला 60,000 रुपये यातून बेनिफिट जे आहे ते भेटणार आहे। डॉक्युमेंट जे आहे ते सेम आहे, तरी पण काही प्रॉब्लेम असेल तर व्हिडिओचं स्क्रीनशॉट घ्या किंवा व्हिडिओ पॉज करून नोट डाऊन करायचं असेल तर तसंही करून घ्या। ज्या प्रकारे तुम्हाला योग्य वाटेल तसं करा। त्यानंतर इथे तुम्ही आल्यानंतर व्ह्यू डिटेल्स केल्यानंतर इथे अप्लाय नावचं तुम्हाला जे ऑप्शन दिसतं आहे, इथून तुम्ही अप्लाय नाव करून रजिस्ट्रेशन करून अप्लाय करू शकतात। तर जे स्टुडंट इलिजिबल आहे त्यांनी जास्तीत जास्त लोकांनी जे ते अप्लाय करा। त्यानंतर आपल्या चॅनलचे जर तुम्ही व्ह्यूज बघितले तर आपल्याला 5,000 1,000 व्ह्यूज जे ते आपल्या चॅनलला येत आहेत। तर तुम्ही जर माझं व्हिडिओ बघतायत तर सबस्क्राईब पण करा। थँक्यू।